शिरोळच्या विकासासाठी एकत्र आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर. शिरोळ येथे विविध विकास कामांचे उद्घाटन. शिरोळ हे ऐतिहासिक शहर आहे. गेल्या 5 वर्षात कोट्यावधीची विकास कामे झाली आहेत. शिरोळ शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. काय मतभेद असतील ते एकत्र बसून मिटवून पुढे जाणे गरजेचे आहे. निवडणूक झाली की राजकारण संपते. कुठल्या वर्गात किती मतदान झाले यापेक्षा तेथील समस्या महत्त्वाच्या आहेत, असे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले. शिरोळ येथील दत्त कारखाना मुख्य प्रवेशद्वारासमोर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील नूतन बसस्थानक, दत्तनगर येथील रस्ता व प्रभाग क्रमांक 1 श्रीनगर येथे पिकअप शेड या विकास कामाचे उद्घाटन झाले. यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर बोलत होते. प्रारंभी दत्त कारखाना येथील बस स्थानकाचे उद्घाटन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते झाले. श्रीनगर येथील पिकअप शेडचे उद्घाटन अनिल यादव यांच्या हस्ते करण्यात आले. तर दत्तनगर येथील पहिला स्टॉप रस्त्याचे उद्घाटन नगराध्यक्ष योगिता कांबळे व माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या हस्ते झाले. आमदार यड्रावकर पुढे म्हणाले, शिरोळ तालुका पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा व्हावा या हेतूने आम्ही काम करत आहोत. शिरोळ हे शहर नुकतेच ग्रामपंचायतीतून पालिकेत हस्तांतरित झाले आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या असलेल्या अपेक्षा, शहरातील नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा या सर्वांचा विचार करून त्या दृष्टीने विकासात्मक पाऊल उचलणे गरजेचे आहे. शहरात क्रीडा संकुल, नाट्यगृह, स्विमिंग पूल, दत्तभोजन पात्राचे विकास, कल्लेश्वर तलावाचा उर्वरित काम हे होणे गरजेचे आहे. तालुक्यातील कोपेश्वर मंदिर, कुरुंदवाड येथील विष्णू मंदिर या ठिकाणी विकासाचे काम सुरू आहे. नुकतेच दाणवाड येथील ऐतिहासिक घाटाचे झाले आहे. त्या ठिकाणी कोणत्या प्रकारे विकास करता येईल या दृष्टीने पाऊल उचलत आहोत. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन तालुक्याचा विकास कसा होईल हे पाहणे गरजेचे आहे. श्रीनगर येथे पिकअप शेडच्या उद्घाटन प्रसंगी निवृत्त मुख्याध्यापक DR कोळी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. दत्तनगर येथील रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी विठ्ठल भाट यांनी स्वागत व प्रास्ताविक करून माहिती दिली. विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिलराव यादव, नगराध्यक्ष योगिता कांबळे, उपनगराध्यक्ष पृथ्वीराज यादव, माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, पंचगंगा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबा पाटील, नगरसेविका मृदुला यादव, सौ कल्पना काळे, रेखा कोरे, विजयसिंह देशमुख, विराज यादव, संजय शिंदे, अमर शिंदे, सुरेश कांबळे, BG माने, गजानन संगपाळ, विजय आर्गे, बजरंग काळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.